जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः। चितात्मन प्रशांतस्य परमात्मा समहिता शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो। अध्याय 6 श्लोक 7 हिवाळा असो वा उन्हाळा, सुख असो वा दुःख, जो तसाच राहतो, शांत असतो। आदर असो वा अपमान, दोघांमध्ये समान भावनेने जगणारा, अशा पुरुषाला कृष्ण स्वाधीन म्हणतात, म्हणजे स्वतंत्र। अशा स्वतंत्र पुरुषालाच खरे ज्ञान मिळू शकते। बाहेरच्या गोष्टी ठरवल्या तर आपली वागणूक कशी असेल, त्यामुळे आम्ही परावलंबी झालो। आपले स्वातंत्र्य बाहेरील गोष्टींमध्ये बांधलेले आहे। जेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण मिळवतो तेव्हा सर्व काही आपल्यात असते। हेच खरे स्वातंत्र्य आहे मित्रांनो। पण आपल्यापैकी बहुतेक गुलाम आहेत। फरक एवढाच की त्यांना कळत नाही। ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। ज्ञानविज्ञानात तृप्तात्मा कुटस्थो विजेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकान्। अध्याय 6 श्लोक 8 ज्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान भरलेले आहे, जो कोणत्याही दुर्बलतेला आपल्यावर वर्चस्व गाजवू देत नाही, ज्याच्या स्वतःच्या इंद्रियांचा चांगलाच विजय होतो, आणि ज्यांच्यासाठी माती, दगड आणि सोने समान आहेत, तो योगीयुक्त आहे, म्हणजेच त्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे। खरा योगी माती आणि सोन्याला एकच मानतो, पण सोने मौल्यवान आहे। तर मित्रांनो, सोन्याला माती समजणे हा मूर्खपणा नाही का? नाही, सोने मौल्यवान आहे, परंतु या जगाच्या सुखासाठी, जे सुख खरे खोटे, हे योगी माणसाला माहीत असते। सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थवेश बंधुषु साधुस्वपि का पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। अध्याय 6 श्लोक 9 योगींची व्याख्या समजून घेताना कृष्ण म्हणतात, जो चांगला आहे, म्हणजे ज्याला मनापासून सर्वांचे भले हवे आहे, जो सर्वांचा मित्र आहे, जो आपल्या शत्रूचे आणि आपल्या शत्रूचेही भले करतो, तोच खरा योगी होय। चांगल्या आणि वाईट माणसांमध्ये फरक करणे ही आपल्या सर्वांची सवय आहे, पण तुम्ही सर्व लोकांचा न्याय करण्यास सक्षम आहात का? नाही। योगी कोणाचाही न्याय करत नाही, त्याला सर्वांबद्दल